नमस्कार मैत्रिणींनो, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कारलीची भाजी। तर ही कारलीची भाजी अशी बनवणार आहे की अजिबात कडू वाटणार नाही। एक खास ट्रिक वापरून ही आपण भाजी बनवणार आहे। तर चला बघूया कशी करायची ती। तर सगळ्यात आधी मी कारले इथे 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गोल न कापता इथे आपण अशा प्रकारे याचे उभ्या पद्धतीने असे स्लाइस करून घेणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे कट करून आपल्याला अशा उभ्या याच्यामध्ये स्लाइस कट करून घ्यायचे आहे कारलीचे। तर आपण ते सर्व कारले अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण मीठ घालून असं मिक्स करून चांगल्या प्रकारे अर्धा तास आपण इथे झाकून ठेवायचं आहे। आता बघू शकता अर्धा तासानंतर कारलीला छान असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी आपण असं पिळून घ्यायचं आहे आणि साध्या पाण्याने दोनदा स्वच्छ साध्या पाण्याने आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे जर आपण कारली चिरून घेतली आणि मीठ टाकून अर्धा तास ठेवले तर ही कारलीची भाजी अजिबात कडू वाटणार नाही आणि मुले पण खूप छान आवडीने खातील ही। कारण की कारलीची भाजी म्हटल्यावर मुलं खायला नाही बघत, पण अशा प्रकारे जर आपण बनवू तर खूप छान टेस्टी पण होते आणि मुले पण आवडीने खातात। तर इथे मी छान अशी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत आहे। अशा प्रकारे दोनदा स्वच्छ पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे आणि असे पिळून घ्यायचं आहे कारली। म्हणजे त्याचा जो कडवटपणा आहे तो पूर्ण निघून जाणार। अशा प्रकारे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि बघू शकता छान आपली कारली पण इथे स्वच्छ धुवून झालेली आहे। तर आता आपण भाजी करून घेऊया। तर मी इथे भाजीसाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, एक कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। तर आपण आता गरम झालेलं आहे तेल, जिरा मोहरीचा तडका देऊया आणि आता सगळ्यात आधी मिरची घालूया आणि मिरची छान परतून घेतल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा पण इथे आपल्याला छान असं लाल होईपर्यंत छान शिजू द्यायचं आहे। इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे कांदा आपल्याला लवकर लाल होईल। तर मीठ इथे थोडं कमीच घालायचं आहे, कारण की आधी पण आपण कारल्यांमध्ये मीठ घालून ठेवलेलं होतं, त्यामुळे भाजीमध्ये मीठ थोडं कमीच घालायचं। आता टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि छान आपण परतून घेऊ। आता यासोबतच आपल्याला हे सर्व कारली इथे घालून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं। आपल्याला ही कारली जी आहे ती तेलामध्ये छान शिजू द्यायची आहे, वाफेवरच चांगली शिजू द्यायची आहे। तर 5 मिनिटे इथे मी झाकून ठेवत आहे आणि छान एक वाफ आली की बघू शकता छान वाफ आली आहे। तर आता आपण यामध्ये चवीनुसार तिखट आणि हळद घालून घेऊया। छान आपली भाजी वाफेवरच अशा प्रकारे शिजू द्यायची आहे, त्यामुळे कारली अजिबात कडू वाटणार नाही आणि पाण्याचा तर अजिबात वापर करायचा नाही आहे। तर इथे मी हळद घातलेली आहे आणि थोडंसं तिखट घालून घेत आहे।
तर आता आपण छान परतून घेऊया. कोणतेही मसाले न वापरता आणि छान सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण इथे कारलीची भाजी करत आहोत. आणि ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते. तर बघू शकता आपली कारलीची भाजी पण अवघ्या 15 मिनिटात बनवून तयार होते कारलीची भाजी. आता मी इथे थोडीशी साखर घालत आहे. पिठी साखर घातलेली आहे इथे थोडीशी. आणि तयार आहे आपली कारलीची भाजी. अशा प्रकारे ही कारलीची भाजी मस्त झणझणीत, क्रिस्पी आणि छान कुरकुरीत झालेली आहे. तर बघू शकता खूप छान लागते अशी भाजी. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही बनवून बघा, मुले पण आवडीने खातील. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. बाय.